स्वागत झालेलं आहे. आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्यात My project name mathematical concept. Ready as the distance from the center of a circle to the outside edge. Diameter. Diameter means the straight line that views from one side or the other of a circle to the passing through center. आमचे परिवाराचे नाव माझी इयत्ता 7वी होमवर्क क्लास तरीपण ते थांबून दक्षिण आणि उत्तरेकडे शिर हालतो. कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडतो आणि ऑक्सिजन वायू आत घेतो. प्रत्येक सजीवाला लिंबूचा रस टाकला. मिश्रण फसफसून बाहेर येतं. याचप्रमाणे ज्वालामुखीच्या लाटा सुद्धा बाहेर येतात. बरं, कुठं ज्वालामुखी 1-2 ठिकाणी 1-2 उदाहरण सांगा. ज्वालामुखी, जिवंत ज्वालामुखी, मृत ज्वालामुखी आहे, पुस्तकात आहे. कुठे जिवंत ज्वालामुखी कुठे आहे, त्याला काय, त्याचं नाव काय आहे, हे सांगणं गरजेचं आहे सर. किंवा घर्षणामुळे ते आकर्षण होतं. करून दाखवलं तेव्हा नाव प्रांजल प्रकाश कोकणी. माझे नाव पांढरा काळा लोखंडाच्या आजूबाजूला टाकलेलं कांदा काय करते, आकर्षित करते ना. पाण्याने भरलेला एक काचेचा वरती पातळी दिसते, खाली जाळ दिसते. याच्या अर्थ की बाहेर हवा आहे पाण्याच्या, वरती पाण्याच्या हवेच्या माध्यम आहे, पाण्याच्या माध्यम आहे. म्हणून दोन्ही दोघांची उंची समान ठेवा. असा एका वेगाने गतिमान होतो. हळू पाहिल्याने दोघांची
घाबरू नको, घाबरू नको. प्रयत्न केलाय. आता पाऊस पडतोय, आपल्याला माहिती आहे कसं पाऊस कसा पडतो, जलचक्र कसं आहे, या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगता आल्या पाहिजेत. त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, ते घाबरत होते. दादा चांगला उपक्रम आहे. या वर्षापासून शासनाने तशा सगळ्या शाळांना सूचनाच केलेल्या आहेत. त्यामुळे छान वाटलं मला. खूप दिवसापासून या शाळेमध्ये येण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु गेल्या 2 महिन्यात च्या अगोदर माझ्याकडे तालुक्याचा पदभार होता, त्यामुळे मला वेळ नाही मिळायचा. परंतु म्हटलं आज आपली शिक्षण परिषद आहे बीटाची, आणि श्रावणी गावावर विशेष प्रेम आहे. कारण इथं येणं जाणं सगळ्या गोष्टी भाऊसाहेब नाही आहेत का, कोकणी भाऊसाहेब नंदुरबारला गेले. ओके. शालेय विज्ञान मेळावा आणि आपलं श्रावणी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेनिमित्त या ठिकाणी मंचावर उपस्थित आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब गंगाजी कोकणी राबवायचे असतील तर त्यांचे नियोजन आमचं मे महिन्याच्या अखेरीस होऊन जातं. म्हणजे जूनपासून आमचे कार्यक्रम स्टार्ट होतात आणि त्या आराखड्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही विज्ञान मेळावा हा घेत असतो. याचा मूळ उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांमध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा किंवा आपल्याच अभ्यासक्रमामधील ज्या छोट्या मोठ्या वैज्ञानिक संकल्पना किंवा गणिताच्या संकल्पना असतात. आरबी चौरे साहेब विस्तार अधिकारी पंचायत समिती नवापूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील सत्कार करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय दादासाहेब चौरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमचं या ठिकाणी प्रयत्न केलाय. आता पाऊस पडतोय, आपल्याला माहिती आहे कसं पाऊस कसा पडतो, जलचक्र कसं आहे, या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगता आल्या पाहिजेत. त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, ते घाबरत होते. दादा चांगला उपक्रम आहे. या वर्षापासून शासनाने तशा सगळ्या शाळांना सूचनाच केलेल्या आहेत. त्यामुळे छान वाटलं मला. खूप दिवसापासून या शाळेमध्ये येण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु गेल्या 2 महिन्यात च्या अगोदर माझ्याकडे तालुक्याचा पदभार होता, त्यामुळे मला वेळ नाही मिळायचा. परंतु म्हटलं आज आपली शिक्षण परिषद आहे बीटाची, आणि श्रावणी गावावर विशेष प्रेम आहे. कारण इथं येणं जाणं सगळ्या गोष्टी भाऊसाहेब नाही आहेत का, कोकणी भाऊसाहेब नंदुरबारला गेले. ओके. त्या पद्धतीने
प्रत्येक शाळेमध्ये विज्ञानाविषयी गोडी आणि निर्माण व्हावे, चिकित्सक दृष्टिकोन, विज्ञान दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा, हा त्यामागचा हेतू आहे. आताच मी दोघं वर्गांमध्ये विज्ञान मेळाव्याचे साहित्य मुलं यांचं प्रदर्शन पाहून आलो. फार छान छान उपकरण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्नही विचारले, त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण ते घाबरले थोडेसे. त्यामुळे म्हटलं तू चुकला तरी चालेल, पण बोल. सभाधीटपणा एखादा विषय मांडताना विद्यार्थ्यांमध्ये एक सभाधीटपणा, न डगमगता न घाबरता बोलला पाहिजे. तो चुकला तरी चालेल असं मी त्या मुलींना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा सांगितलं. हो, काही यंत्र आहेत, जलचक्र आहेत, असे बरंच ज्वालामुखी आहेत, असे छान छान उपकरण आहेत, जडत्व आहे. विज्ञान शिक्षकांनी या बारीक सारीक गोष्टींमधून त्याचे गुणधर्म, त्याच्या संकल्पना, त्याच्या व्याख्या, कन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजे. तर नक्कीच ते विज्ञान शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी माझ्यासमोर होते. ज्वालामुखीचे 1-2 उदाहरणं म्हटलं मला सांगा, नाही सांगता आले तर जनरल नॉलेजचे या ठिकाणी स्वागत झाले नाही. आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं. करायचा आहे. त्याच्यासाठी त्याचे 2 ID आहेत. khanacademy.org हे इंग्रजीसाठी आहे आणि mr.khanacademy.org हे मराठीसाठी. आपल्याला सर्व काही मराठीतून करायचं आहे, म्हणून आपण आपले मोबाईल ओपन केले का? BSNL आहे.